आता नाव नाही घेतलं तर त्रास होतो आणि यांचे नाव घेतल्यामुळे 2004 पासून मी तो आहे. या मतदारसंघामध्ये भोशीकर साहेबांनी 2 सभागृहाचं नेतृत्व केलं. विधान परिषद आणि विधानसभेचं. तसंच केशवराव धोंडगे साहेबांनी आणि मी 2 सभागृहाचं नेतृत्व केलं. केशवराव धोंडगे साहेबांनी लोकसभा आणि विधानसभा, मी देखील लोकसभा आणि विधानसभेचं नेतृत्व. या ठिकाणी या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमच्या भगिनी सुलोचनाताई ओमप्रकाशजी देशमुख, मंगलताई दिगंबररावजी पाटील, ज्यांनी आपलं गाव सांभाळून शैक्षणिक संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. ते राजेंद्रजी भोशीकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजयजी भोशीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठजी भोशीकर, भोशीकर परिवाराचे सर्व सन्मान्य सदस्य, ज्यांच्या कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला त्या सर्वांची माफी मागून सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी. आता भोशीकर साहेबांवर बोलावं काय, हा सगळ्यात संशोधनाचा विषय. आता आम्ही चित्रपट पाहत होतो, मला डॉक्टर साहेब म्हणाले थोडं बाजूला सर, आणि माझ्या पाठीमागे ताई आणि डॉक्टर साहेब बसले होते. ते माझी खुर्ची बाजूला घेतली. मी म्हणाले या चित्रफितीपेक्षा वेगळं तुम्ही भोशीकर साहेबाला बघितलं, एकच काय बघता. आता अशोकरावजी भाषणात म्हणाले की भोशीकर साहेबांनी जे केले ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही केले ते अशोकराव कधीच करू शकत नाही. आणि हे जादू, हे रहस्य मला आणखी कळालं नाही. मी गेले 30-35 वर्ष झालो, जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून भोशीकर साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. मी कुठल्याही पक्षात असलो, महाराज आम्ही सगळ्यांनी कोण्या निमित्तानं पक्ष बदलतो, पण भोशीकर साहेबांनी पक्ष बदलला. तर कुठेही राहिलं तर माझ्या पाठीमागे आशीर्वाद आहे, हे सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते आज बोललंच पाहिजे. आणि मला असं वाटते की या 35 वर्षात मला भोशीकर साहेब कळाले नाही, पण या मंचावरच्या कोणालाच भोशीकर साहेब कळाले नसतील असा माझा अंदाज आहे. आणि हे एक असं नेतृत्व आहे, एक असं रसायन आहे, प्रत्येकाला आपलं वाटतं. त्यांनी आपुलकीने अनेक लोकांवर प्रेम केलं, अनेक लोक त्यांना बदलली, पण भोशीकर साहेब जे बदलून गेले त्यांचंही स्वागत असं मुखाने करणारं एकमेव या जिल्ह्यातलं नेतृत्व. मी जिल्हा परिषदेला पहिल्यांदा उभा राहिलो. माझ्यासोबत आमचे मित्र अशोकरावजी देशमुख, आमच्या हल्द्याच्या भगिनी शकुंतला ताई होत्या. त्या काळामध्ये भोशीकर साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदेवर निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न. त्यावेळेस कंधार आणि लोहा तालुका एकत्र होता. कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण जागा जिंकल्या पाहिजे याच्यासाठी भोशीकर साहेबांनी अहोरात्र मेहनत केली आणि सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. कालांतराने कोण कुठं केलं त्या गोष्टी सांगत बसण्याचा आता मोरेसाहेब काही वेळ नाही. मी जास्त वेळ बोलत बसलो तर आणखी मान्यवर इथं बोलणार आहे. परंतु भोशीकर साहेबाला माझी आज विनंती राहणार आहे की भोशीकर साहेब या वयातही अशी तब्येत आहे याचं गमक तुम्ही आजच्या सभागृहात सांगितलं पाहिजे, अशा पद्धतीची विनंती. म्हणजे त्याच्यातून आम्हाला काही घेता येईल कळत आजपर्यंत कळलं नाही, पण आता तरी कळेल की दिनचर्या काय असली पाहिजे, कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो आणि तुमच्याकडून शिकलो म्हणून इथपर्यंत टिकलो. हे पण गोष्ट सत्य आहे, त्याच्यामध्ये काही लपून ठेवण्यासारखी नाही. कुठल्याही पदावर असो,
भोचेकर साहेबांनी काँग्रेसचा बालेकिल्ला ढाळू नये याच्यासाठी प्रयत्न. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य, माना असेल, खादी ग्रामोदक असेल, मग विधानमंडळात गेल्याच्या नंतर जेवढ्या कमिट्या असतील त्या सगळ्या कमिट्यावर असेल, आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांपासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत जेवढे जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्याच्या संपर्कात येणारा नेता आज माझ्या भूमीमध्ये आहे, आज जिल्ह्याचं नेतृत्व करतोय, याचा सर्वस्वी गर्व आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. भोचेकर साहेबांनी नेहमीच आम्हाला मुलासारखं समजून प्रेम दिलं. खरं तर आमची खूप वेगळी स्टोरी आहे. तिकडे आमच्या वडिलाला कोणी नव्हतं, तिकडे भोचेकर साहेबाला कोणी नव्हतं. त्या सगळ्या आमच्या घरगुती याच्यामध्ये मी जाणार नाही. परंतु त्या काळापासून आमचे वडील कैलासवासी गोविंदराव पाटील चिखलीकर आणि भोचेकर साहेबांचे जे संबंध होते तेच संबंध आजही आम्ही टिकवण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केले. भविष्यात देखील जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत भोचेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं काम करू, एवढे या ठिकाणी सांगतो. मला खूप गोष्टी बोलायचं होतं, परंतु आपल्या सगळ्यांना विविध कार्यक्रम आहेत, सगळेच मान्यवर आहेत. खरं तर सपकाळ साहेब मुंबईवरनं मुद्दाम एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या सन्मानासाठी आणि मी खरंच मनापासून सपकाळ साहेब आपलं आमच्या भूमीमध्ये स्वागत करतो. असा पक्षामध्ये आता एकनिष्ठ राहणारा नेता शोधूनही सापडेल की नाही. कोण कशामुळे गेलं, कोण कशामुळे गेलं. ताई, मी खूप पक्ष बदलले, मी काही घाबरून पक्ष बदलला नाही, कोण वेगवेगळ्या कारणाने, पण भोचेकर साहेबांनी आणखी पक्ष बदलला नाही. हे एकनिष्ठ तत्व, एकनिष्ठ नेता कसा असावा तर भोचेकर साहेबांसारखा असावा. मी भोचेकर साहेबांना आता शताब्दीची अंतर सर्वांनी शुभेच्छा देणार, तुम्ही पार करणारा याची खात्री आम्हाला आहे. पण व्यासपीठावरची सगळीच मंडळी तुमची शताब्दी साजरी होताना उपस्थित राहावी अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.